तर आज या व्हिडिओमध्ये अशा पद्धतीचा गोल गळा कशा पद्धतीने स्टिच करायचा ते तुम्हाला मी अगदी व्यवस्थित सांगणार आहे। कोणत्या चुका होतात त्यामुळे गोल गळा रेडी होत नाही तर ते तुम्हाला समजून सांगणार आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमचा पण गळा असाच गोल रेडी होईल। ठीक आहे। तर हे बघा इथे मी कटोरीला टक्स टाकून घेतलेला आहे आणि मोंढा पण अस्तरचा ब्लाउज पीसला जोडून घेतलेला आहे। तर कटोरी जोडताना खालच्या साइडने कधीच चालू करायची नाही जेणेकरून ते वरती एक्स्ट्रा होतं थोडंसं कापड आणि ते कट केल्यानंतर गळ्याचा पूर्ण शेप बिघडतो। तर काय करायचं कटोरी नेहमी गळ्याच्या साइडने खाली जोडायला सुरुवात करायची। जर ती एक्स्ट्रा झाली तर ती आपण कट करू शकतो। तर चला मग आपण गळ्याच्या साइडने कटोरी जोडायला सुरुवात करूया। तर कटोरी जोडताना सेमच मार्जिन पकडायचं आहे आणि त्याला दाबटीप पण देऊन घ्यायची आहे व्यवस्थित जेणेकरून ते धागे जे आहेत ते निघत नाहीत। तर हे बघा अगदी व्यवस्थित सारखं मार्जिन पकडत कटोरी खेचायची नाहीये जोडताना। ठीक आहे। तर अशा पद्धतीने ते कटोरी जोडून घ्यायची आहे। आता बघा जे थोडंसं खाली एक्स्ट्रा झालेलं आहे ते आपण कट करून घेणार आहोत। जर आपण खालून वर सुरुवात केली असती तर गळ्याच्या जवळ ते एक्स्ट्रा झालं असतं आणि तो कट केल्यानंतर गळ्याचा आकार पूर्ण बिघडला असता। त्यामुळे नेहमी गळ्याच्या साइडने कटोरी जोडायला सुरुवात करायची आहे। आता ही जर एक्स्ट्रा झालेली कटोरी त्यावरती शिलाई देऊन मी कट करून घेणार आहे। शिलाई दिल्यामुळे जे ब्लाउज पीसचे धागे निघतात ते निघत नाही त्यामुळे नेहमी काही पण कट करताना अगोदर त्यावरती शिलाई द्यायची आणि मग ते कट करून घ्यायचं आहे। तर आता मी क्रॉस पट्टी काज बटन पट्टी जोडून घेते आणि गळ्याला गोट कसा मारायचा हे तुम्हाला व्यवस्थित सांगते। तर हे बघा इथे मी जे बाकीचे पार्ट्स होते ते जोडून घेतलेले आहेत। तर आता याला गोट कशा पद्धतीने मारायचा ते अगदी व्यवस्थित बघा। तर इथे मी 1.5 इंचाची पट्टी कट करून घेतलेली आहे। गोट मारताना काय काळजी घ्यायची आहे सगळीकडे सेमच मार्जिन पकडत ती पट्टी गळ्यावरती लावून घ्यायची आहे। ठीक आहे। जर तुमचा गोट पलटी पडत असेल चपटा होत असेल तर तुम्ही माझा गोट मारण्याचा जो सेपरेट व्हिडिओ आहे तो बघू शकता। एकदम गोल असा गोट रेडी होतो पलटी सुद्धा पडत नाही। त्यासाठी मी ज्या काही इम्पॉर्टंट टिप्स दिलेल्या आहेत त्या तुम्ही फॉलो करून खूप सुंदर असा गोल पलटी न पडणारा गोट बनवू शकता। तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते आणि एंड स्क्रीनला पण मी तो व्हिडिओ लावते त्यावरही तुम्ही टच करून तो बघू शकता। तर हे बघा इथे गोट मारून झालेला आहे आणि आपला गळा बघा किती व्यवस्थित गोल आलेला आहे। तर तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली ती कमेंट्स करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।